झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या पोलिसांची धडक कारवाई। विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। 6.5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विरोधात दोंडाईच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत विदेशी दारूसह कार तसेच वाहन चालक आणि त्याचा सोबती यांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई नंदुरबार चौफुली येथे नाकाबंदी दरम्यान करण्यात आली। पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पांढऱ्या रंगाची काळी काच असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार अडवून त्याची तपासणी केली। तपासणी दरम्यान त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना विदेशी दारू साठवून वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले। या प्रकरणी वाहन चालक करण कुंदन बजरंगे व त्याचा सोबती शिवाजी धासू वळवी यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच त्यांच्याकडून विदेशी दारूचे 24 खोके तसेच मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 6,55,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत दोघं आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रमेश वाघ करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, सहाय्यक निरीक्षक दिगंबर शिंपी, उपनिरीक्षक अविनाश दहीफळे, नकुल कुमावत, अविनाश पाटील, पंकज ठाकूर, रमेश वाघ, रवींद्र गिरासे, राजेंद्र येंडाई, तुषार पवार, हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंभे, अजय शिंदे, सौरभ बागुल, गणेश शिरसाट, विनोद कोळी, संदीप ठाकूर, अमीन शहा, प्रवीण बैसाणे यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।